मॉर्निंग, वेलकम द सौरभ तांबेज ब्लॉग. आज आहे फायर ट्रेनिंगला चाललो. सकाळी आहे 7ची ट्रेनिंग. मी चाललो आता 7:15 वाजले. 7:15च्या नंतर ट्रेनिंग आम्ही चाललो आहे. झालं रात्री उशिरा आल्यामुळे बड्डेवर ना. आणि त्याच्यात मम्मीने ठेवलेली घराच्या बाहेर, कारण का छत्री माझी हरवली इट्स मी तिकडे राहिले आहे. मित्राला सांगितलं घेऊन यायला, पण आता तो आणेल. त्याच्यानंतरला मला मम्मी व्यवस्थित बोलण्यात. रात्री एवढं मस्त पैकी ज्ञान रात्रभर चालू होतं. सकाळी उठायला झालं नाही. 7ची ट्रेनिंग आता झाली तर 6:15 चाललं आहे यासोबत. आता लेट काय नाही होईल. ट्रेनिंग अटेंड केल्याचे महत्त्व. फायर रिफ्रेशर ट्रेनिंग ज्याला म्हणतात, ही ट्रेनिंग आहे. सकाळी ह्या उठायला लागल्या. मस्त आंघोळ केले. तेच कपडे घातलेत, कारण का मम्मीने कालच सांगितलेलं की कपडे तुला मिळणार नाहीत घाण केलेस तर. मात्र घाणच होणार आहेत. सकाळी पाऊस पण मस्त ऊन आले आहे. चालू गाडीवरती. यश येतो आहे. यशच्या बाईकवरती जाणार आहोत आणि ह्या केसांचं काहीतरी मला करावं लागणार. भेटू आता यश आल्यावरती. यशची 10 इंची पण त्याला मी रेकॉर्ड नाही करणार. त्याला हा बघ. हा कधी? हां सकाळी भावाने नवीन हेल्मेट घेतलेलं आहे. तर आता शॉप करणार. पण ते घालत नव्हतास ना. घेतलं कधी पण. कुठे नाही माहिती. ह्योच होता काय? बरं. किती रुपयाला भेटला माहिती आहे? 1500 रुपयाला. 50 ग्रॅमचं वजन आहे त्याचं. आहे बघ, इथं लिहिलेलं आहे 1500 रुपये 50 ग्रॅम वजन. आम्ही ट्रेनिंगसाठी. यश इकडे त्याच्या करते केस असते. ये हे आता भाई आपलं जाणार आतमध्ये गेल्यावर ते बाजारच सुटवणारच्या बहिणावारी. डायरेक्ट भेटू आतमध्ये. गाईज इथं होत आहे फायर ट्रेनिंग दिली जात आहे. इथं बघू शकता तुम्ही सगळेजण उभे आहेत. इकडे मुलं सगळे वेगवेगळे उभे असतात. इथे टीमातमध्ये दिली जाते फायर ट्रेनिंग, जी की आग लावून तिला कशी विझवली जाते हे तिथे त्या फायर एक्सटिंग्विशर असतं त्याच्यावरती शिकवलं जातं. कशा पद्धतीने ऑपरेट करायचं, कशा पद्धतीने नाही. हे बघा, इथं आमचे ॲडम चालत होते. ते सांगता इथं बघू शकता तुम्ही. आता कसं उत्तम भाऊ आला. उत्तम भाऊ आता विझवणार. मग उत्तम भाऊने गेला. CO2चा बाटला येतो. बाटला इसमें एक्सटिंग्विशर आहे, त्याच्यानं तो विझवणार. पण हे लोक मध्ये बघा सगळी माणसंही असतात तिकडे आजूबाजूला, पण यावेळेस कमी आहेत. गपचूप खाल्लं जातं ट्रेनिंगच्या इथे. खाताना पोरं तुम्ही बघू शकता. इथे बघा जेव्हा आलेले आहेत. फायर ट्रेनिंग संपलेले आहे. हे लोक असे छपरी लोक आलेले आहेत. इथं बघा बॅगा भरून घरी नेते. खायला दिलेले आहेत. ते बॅगा भरून हा पोरगा घरी नेतोय. हे बघ, ह्याच्या पण बॅगेमध्ये आहे. हे बघ, ह्याने तर डबल टिबल खाल्ला नाही, जसं भेटले नाही तसं. तुम्हाला दाखवलेच आहे व्हिडिओ. हे बाजूला ह्यानी स्वतःच्या खिशात भरला नाही. आता पिशवी काढेल ती. बायकोला घेतले. ते हे कुठे ठेवलंस? काय बोलला? ढोकला आहे. अरे गोविंद भाई साल्यानी मी असं खात होतो. इथपर्यंत गेला समोसा घेतला गपगप खात पुढं. भाई माझा गेमच केला ना त्याने, माहिती आहे का? हा बघ कसं बघतो. एकदम शांत बुंगेश, एकदम शांत. ह्यो काय ह्यो छपरी ब्रो. ही सगळी आपली कंपनी. मी पण तसं जातो. हा बायदे रांडाचा बघ कसं. बाबू मलाच दे. हे बघ इथं बघ असं कर. अरे अभी मागणे मेरे करा. जैसे तुम्ही फोटो निकालता. नाही यूट्यूब. हां देख पव्वा लगा रहा बच्ची. हो ए बाबा ए त्यानं जगायचं आहे. त्यांना अजून पुढे जायचं आहे. ए काय करतोय?
भाई आता सगळे हे लोक फिरायला ना, तू चालला फिरायला? भाई हा माझ्याकडे पैसे मागतो, माझ्याकडेच काय ना बघ माझं खिशात. हे बघ पप्पाची शर्ट, पप्पाची पॅन्ट, पप्पाची चप्पल. काय थँक्यू. बोललेला की त्याने घरी नाही नेलं, तिथंच खाल्ले बघा. 2 पॅकेट हे ठेवलेले ढोकल्याची आणि बोलत होता की त्याने ढोकला खाल्लेला नाही आहे तिथंच. सॉरी खाल्लाय पण तिथंच खाल्लाय. आणि प्रूफ म्हणून हा काय खाल्ले का त्याने? ढोकला खाल्ल्यापेक्षा चिप्सचे 2 पॅकेट. चिप्स आहेत की ढोकले आहेत? चिप्स ठेवलेत. आणि तुम्ही बघितलात ना, प्रूफ आहेत ना तुमच्याकडे? येस. फिरायला जायचं होतं. हे बघा सगळे तयार आहेत. ह्यो जो आहे ना, ह्यो भड यांनी गद्दारी केले, ठीक आहे. आणि आता सगळ्यांच्या बाईकचे वांदे झाले. हा विचार आपला ट्राय करतोय. हा आता आपलं खाजवतोय. बुंगा काय करत नाही. ह्यो नाही सब पटेली करतोय आता. ते ही काय रे गाडीचं नाव? ॲव्हेन्शनशी काय नाव आहे गाडीचं? हां मी शिकलोय नाही ना. ॲव्हेन्शेशन. आय एम अनपढ जस्ट लाईक हिम. आणि हा इथं छोट्या मुलांना चालवायला अलाउड नाही भाई. पाय पण पोचत नाही बघ भाई, छोट्या पोरांना अलाउड नाही आहे. हे हा गवारी ह्याची गुरं बिरं शोधून द्या. गवारी आलाय इकडं. ये रायडर ब्रो, ए वाजवट भाई. खाली खाली ब्रो ब्रो ब्रो, एकदम सावकाश ब्रो. एक पोज भाई, पोज. थांब. हाँ ये ब्रो, ये संख्या भाई मचारा बच्ची. ये देख, मारो धक्का भाई साहब, धक्का भाई साहब, धक्का. उरण फाट्याला जायला भाऊ आमचा उबर बुक करतोय ना. साला हेल्मेट मधनं दिसतोय पण नाही. सर तुम्ही दिसत नाही. अरे चालू आम्ही उरण बीचला आहे. बाय बघ कसं मारतोय बघ रांडोच्या याला. माणसं दिसत नाही. काय आम्ही लोक चालू उरण बीचला. मी आहे साहिलसोबत. साहिलला तर ड्राईव्ह करतो. थोडं पुढे जाऊन साहिलचं चेहरा दाखवेल. अशा प्रकारे छपरी चालवतोय बाईक. गो स्लो. सगळेजण चालले का उरण बीचला. माय बेबीज, 2 बेबीज. Here it is babies, here it is. Hello. पुढे घे. इसकी भेंट चुगली करताय साला. हा तर सगळेजण पेट्रोल टाकतात आहेत. हा पण टाकतोय. आपण साहिल आलाय कामात नसतं तसा. पण बघ बाईक असा एकदम रुबाब. इथे हे सगळेजण आता लाईनीत लागले तर 150 मी पेट्रोल डालना आहे. याला सांगितलं हेल्मेट जर लावलंच नाही तर पेट्रोल भेटत नाही. आता त्याने हेल्मेट लावून ठेवला नाही. अरे आम्हाला माहित नाही कुठे जायचं. आम्ही ज्या रस्ता दिसत त्या रस्त्याने निघालायस ना. ॲरो दिसतं तिथं चालू. हां मामी होती. मामी म्हणजे हवालदार. हां आणि हा मुद्दाम स्पीड करतोय रास्ता. आणि आम्ही आता कुठंतरी चाललो आहे. माहीत नाही कुठं चाललो पण चाललो आहे. कोण दिसत तर नाही आहे. जिकडं भेटत तिकडं आता रस्त्याने चाललो आहे. सगळे टाकून गेले. त्याच्यावरती त्याने शिवाय दिला. आता
सगळेजण आले तर पण जे नेमके माणसं आहेत हा अजून हे लोक आता चुकलेत. आम्ही इकडनं आलोय बरोबर. मी आणि गोमाने एकदम प्रॉपर माणसं आम्ही लोक बरोबर आलोय. आम्ही बोललो चुकी. हे बघा असे हे भेटतात. हे लोक असं डिकीतून ठेवतात खायचे. हा इकडं माणसानं भेटत नाही आणि हे लोक असे डिकीत ठेवतात आणि आता काढतात त्यात. दाखवा की जरा तोंड. हा गपचूप गपचूप खातात ते बघ हातात बघा आता हे देखा देखा भाई गेम करा स्कॅम स्कॅम बहुत बड़ा स्कॅम हो रहा है यहाँ पे. आता बुंगा बिंगा आलेत आहेत. गोविंद राहिलेत आहेत आणि छपरी विथ रायडर. इज्जत ठेव यार इज्जत ठेव. काय बोललास? देख भाई इसको बोलते ब्रदर. आता बघूया त्यांची वाट. आल्यावरती घालूया त्यांच्या. लोक आलेल्या खादीवरती सर चुकतात माधवच्या साले. कुठे चुकला? रायडरगिरी करते झपरीगिरी हा आणि आता चुकतात आहेत. संजय गेला असेल पटेल गेली म्हणजे. मी गाडी चालवत होतो म्हणून आम्ही राहिलो सगळ्यात मागे. सगळ्यात मागे ओनली बिकॉज ऑफ मी. एवढ्या वर्षांनी गाडी हातात घेतली ती पण इज्जत घालवली. सगळे आता हसतील माझ्यावरती तू करतील. पण तरी पण काय नाही चालवल्याचा आनंद भेटला. थोडी का नाही हो चालवले 104 स्पीडवरती गेलेलो मी. त्याच्यानंतर परत आता कमी केले आणि प्रचिकला दिले. म्हटलं बाबा घे इकडं पोलीस स्टेशन. सगळे गेले त्यात पुढे आणि आम्ही राहिलो मागे. पण एनिवेज स्लोमध्ये गेलं तरी चालेल पण पोचणारच आहोत. इकडे पोलीसवाले काका पण